लाडकी बहीण योजनेच्या मुद्द्यावरून मनोज जरांगे यांनी सरकारवरती टीका केली आहे। लाडक्या बहिणीला पैसे देता भाच्याच्या आरक्षणाचं आणि दाजीच्या शेतातील मालाच्या भावाचं काय असा प्रश्न मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला विचारलाय। बीडच्या तांदळा गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताहाच्या कार्यक्रमाच्या प्रसंगी ते बोलत होते। यावेळी सरकारवरती चौफेर टीका त्यांनी केली आहे। लाडकी बहिणांनी आता बस पैसे झाले नाही सुरू लाईनच लागले होते फॉर्म भरायचा भरायचं काय होतं चांगली योजना आहे। पैसे कापले ते गावावर असं केलं का देवेंद्र फडणवीस एखादा बंगला ऐकला नागपूरचा आणि आपल्याला पैसे दे असं काय झालंय का ते वावर ऐकलं आपल्यासाठी ते पैसे कापले। 31 ऑगस्ट पर्यंत अर्ज मंजूर झालेल्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये लवकरच पैसे जमा होण्यास सुरुवात होणार आहे। ज्या महिलांचे अर्ज 31 जुलै नंतर म्हणजे 1 ऑगस्ट पासून 31 ऑगस्ट पर्यंत मंजूर झाले आहेत त्यांच्या खात्यामध्ये जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबर अशा 3 महिन्यांचे एकत्रित 4500 रुपये जमा होणार आहेत। माजी पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्यावर गुन्हा दाखल झालाय। पांडे यांच्यासह अनेक बड्या पोलीस अधिकारी आणि प्रसिद्ध वकिलांविरोधात गुन्हा दाखल झाल्याचं कळतंय। व्यावसायिक संजय पुनामिया यांनी हा गुन्हा दाखल केलाय। ठाणे नगर पोलीस स्टेशनमध्ये हा गुन्हा दाखल करण्यात आला। खोटा गुन्हा दाखल करणं, खोट्या गुन्ह्याचा तपास करणं, खोटा गुन्हा दाखल करून पैसे मागणं, सरकारी वकिलांची दिशाभूल करणं असे गंभीर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत। लवकरच या प्रकरणी अटक होण्याची शक्यताही वर्तवली जाते। यंदा मुंबईमध्ये विविध ठिकाणी दहीहंडी फोडताना रात्री उशिरापर्यंत जवळपास 238 गोविंदा जखमी झाले। यातील 19 गोविंदांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलंय। केईएम रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलेल्या 2 गोविंदांची प्रकृतीही गंभीर आहे। कुणाल पाटील या गोविंदाच्या पाठीच्या मणक्याला तर मनू खारवी याच्या डोक्याला मार लागला। मुंबई महानगरपालिकेच्या विविध उपनगरीय रुग्णालयांमध्ये 27 जणांना उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं। त्यातील 6 जणांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं असून त्यांची प्रकृतीही स्थिर आहे। 4 जखमींमध्ये 2 बालगोविंदांचा देखील समावेश आहे। मोहम्मद जमीर शेख या सोसायटीतील दहीहंडी फोडताना पडून जखमी झाला। त्याच्या डाव्या हाताला फ्रॅक्चर झाले तर यश विजय वाघेला हा थर लावताना पडल्यानं त्याच्या दंडाला फ्रॅक्चर झाल्याचं कळतंय।